नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या। तिने आपला पदर एकदम नाटकीपणे खांद्यावर टाकला। काहीच झाले नाही असे तिने दाखवले आणि लक्षच दिले नाही। कुमार म्हणाला, अहो ती चाबी आहे ना, तिला फिरवा म्हणजे गाडी सुरू होईल। आणि डोळ्यांनी चाबीपर्यंत इशारा केला। आता माया थोडी वाकून चाबीपर्यंत तिने आपला हात पोहोचवला आणि ती फिरून दिली। गाडी एका झटक्यात समोर वाढली आणि तिथेच बंद पडली। गाडी थांबवण्याच्या प्रयत्नात कुमारने पटकन आपला पाय बाजूला टाकून ब्रेकवर ठेवला होता आणि हळूच मायाकडे तो पाहू लागला। त्याच्या ब्रेक दाबल्याने मायाचे अंग अगदी जवळच निघाले, कारण आता कुमारचा पाय तिच्या मांड्यांच्या आतमध्ये होता। त्याचे पाय चांगलेच भारी आणि मजबूत होते। ब्रेक दाबण्यासाठी जसा त्याचा पाय तिच्या मांड्यांच्या मधात पोहोचला होता तसेच त्याचा एक हात सुद्धा तिच्या खांद्याजवळ आला होता। कुमारने लवकरच आपल्या श्वासांवर नियंत्रण ठेवले आणि तिच्या पायांवरून आणि मांड्यावरून आपला पाय हटवला आणि आपला हात गिअरवर घेऊन जाऊन त्याने आता गिअर न्यूट्रल केला आणि तिच्याकडे पाहत राहिला। त्याचा जीव आता अटकला होता। त्याला माहित नव्हतं की त्याला आता माया काय म्हणणार आहे, कारण त्याने खूप मोठी चूक करून टाकली होती। त्या उलट माया एकदम नॉर्मल होती। ती अगदी सहजपणे बोलली, अहो कुमार, मला ड्रायव्हिंग काहीच येत नाही, तुम्ही अशी शिकवणार का? कुमार, हो म्हणजे, त्या सगळ्यातून तेवढाच आवाज निघत होता। काय बोलणार? त्याच्या समोर जी मदनिका बसली होती तिच्या समोर त्याची शुद्धच हरवली होती। कुमार, तुम्ही इकडे जवळ बसा आणि सांगा ब्रेक वगैरे कुठे? मला काहीच माहित। तो त्यावर फक्त हो हो असा म्हणाला। मग त्याने स्वतःला थोडं सावरून तिला सांगायला लागलं, बघा डाव्या बाजूला ऍक्सिलेटर आहे, मधात ब्रेक आहे आणि उजवीकडे क्लच आहे। सांगता सांगता तो तिचे उठलेले कबूतर आणि पोटापासून बेंबीपर्यंतचा भाग पाहत होता। त्याला हे सुद्धा दिसत होते की तिच्या शरीरात काय होत आहे। आता तिची बोंडे कडक झाली होती। तिच्या मांड्यांमधील ओलावा एवढा वाढला होता की जणू तिला लगवीच झाली असे वाटत होते। आता तिला तिचे पाय जोडून ठेवणे कठीण वाटत होते। तिच्या शरीरात वाढणारी आग तिला लवकरात लवकर शांत करावी वाटत होती आणि ती आली पण त्यासाठीच होती। तिला माहित होते की कुमारची नजर तिच्यावरच आहे, म्हणून ती त्याच्या वासनेची आग आणखी भडकवत होती। तिला काही वेळातच त्याच्यावर पूर्ण ताबा मिळवायचा होता, जेणेकरून ती आपली मर्जी पूर्ण करू शकेल। घाबरवण्यासाठी ती चढ्या आवाजात पण उत्साहाने त्याच्याशी बोलली, कुमार एक काम करा, आपण घरी परत निघूया। असेच जर तुम्ही शिकत राहिले ना तर आली मला गाडी चालवायला। पण सॉरी बाईसाहेब, तुम्हाला स्वतःला पण थोडा प्रयत्न करावा लागेल ना, तो थोडा विनंतीपूर्वक बोलला। त्यावर ती चलाखीने बोलली, पण जोपर्यंत तुम्ही मला हात धरून शिकवणार नाही तोपर्यंत मला कसे कळेल? आणि आपला हात स्टेरिंगवर बाहेर ठेवत बाहेर पाहू लागली। कुमारची आता चांगलीच पंचायत झाली होती की मायाचा डायरेक्ट हात पकडून कसे शिकवायचे, पण शिकवावे तर लागेलच, कारण शेटजींनीच तसे सांगितले होते। मग तो थोडा सांभाळतच पुढे बोलला, मग तुम्ही एक काम करा मॅडम, तुम्ही ऍक्सिलेटरवर पाय ठेवा, मी एका पायाने ब्रेक आणि क्लच सांभाळतो। त्यावर माया अगदी उत्साहात बोलली, ठीक आहे चालेल, आणि हात पुढे करून तिने चावी फिरवली आणि उजव्या पायाने ऍक्सिलेटर दाबला। दुसरा पाय ब्रेक आणि क्लचवरून काढून ती त्याच्याकडे पाहू लागली। कुमारलाही कळत नव्हतं आता काय करावे। माया त्यावर बोलली, अरे तुम्ही परत कोणता विचार करताय? असं करा, चला परत घरी। घरी जायच्या नावावर कुमार जरा चेकावूनच उठला। आपल्या हातात आलेली ही संधी आता त्याला सोडायची नव्हती। आता मागे पुढे काहीच होते, आता मेलो तरी मागे हटणार नाही असा विचार करून त्याने एक हात ड्रायव्हिंग सीटच्या मागे घेतला होता आणि थोडा समोर वाकून आपला उजवा पाय गिअरच्या बाजूने ब्रेककडे नेऊ लागला, पण पाय काही जातच नव्हता। मायाला ते कळले। ती बदर सावरत म्हणली, अरे कुमार, एवढा विचार काय करता, सरका थोडे माझ्याकडे। पण बाईसाहेब, कुमार थोडा कचरतच म्हणाला। माया बोलली, अरे ठीक आहे हो, थोडंफार टच झालं तरी काय हरकत नाही, वाटल्यास मी अजून दाराकडे सरकते। यानंतर कुमार तर आवेशानेच भरला आणि स्वतःला थांबू शकला नाही। गिअरच्या बाजूने पाय बाजूला काढून तो जवळच मायाच्या मांडीला मांडी लावून बसला। मायाला एकदमच दाटी होऊ नये म्हणून तो थोडा आपल्या बाजूला वाकला, म्हणजे तिला पाय हलवायला जागा मिळेल। पण तिला तर काही फरकच पडत नव्हता। तिचे पूर्ण लक्ष स्टेअरिंगवर होते। मग त्याने तिची परवानगी घेऊन तिची मांडी बाजूला सरकून आपला पाय तिथे केला आणि त्यानंतर तिच्या मांडीला सोडून दिले। आता त्याच्या उजव्या मांडीवर तिची डावी मांडी होती। आहा, किती नाजूक, नरम आणि सुखद असा अनुभव त्याला येत होता। तिच्या मांड्यांचा स्पर्श विस्मयकारी होता। मग त्याने आपली सीट थोडी ऍडजस्ट केली आणि तो मायाकडे पाहू लागला। सीट ऍडजस्ट केल्यामुळे तिची उंची त्याच्यापेक्षा थोडी खाली झाली होती। मायाचा पदर योग्य जागी तर नव्हताच। तिची दोन्ही कबुतरे जवळपास निम्मी दिसत होती। तो उत्तेजित होत होता आणि स्वतःवर कंट्रोल करून ठेवत होता। त्याचे पाय एव्हाना ब्रेकवरच होते आणि तिच्या मांड्यांच्या स्पर्शाने तो अभिभूत झाला होता
आणि तिच्या शरीराच्या सुगंधाने मोहित होऊन जणू स्वर्गाची यात्रा करत होता. माया जवळपास त्याच्या मिठीतच होती. त्याची स्वप्नसुंदरी त्याच्या इतक्या जवळ येईल याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. गाडी स्टार्ट होत होती. त्याने गिअर टाकला आणि आपल्या पायाने क्लच दाबून ठेवला आणि तो म्हणाला, बाईसाहेब, आता तुम्ही हळूहळू ॲक्सिलेटर वाढवा. ठीक आहे. कुमारने क्लच सोडला. ॲक्सिलेटर खूप कमी दाबला असल्यामुळे गाडी परत झटके खाऊन बंद पडली. आता मायाने विचारले, काय झालं? त्यावर तो म्हणाला, तुम्ही कमी ॲक्सिलेटर दिला होता, अजून थोडं दाबा. आणि गिअर न्यूट्रल करून तिच्या खांद्यावर थोडा हात ठेवून तिला म्हणाला, गाडी परत एकदा स्टार्ट करा. त्यावर ती हो बोलली आणि थोडी खट्याळ मुरलीप्रमाणे खिदळतच परत गाडी तिने स्टार्ट केली. तिला असे पाहून त्याची हालत खराब झाली. त्याचा पॅन्ट टाईट झाला होता. त्याचा सोटा आता त्याच्या कंट्रोलच्या बाहेर होता. त्याला आता मोकळे व्हायचे होते. त्याने परत आपला पॅन्ट ॲडजस्ट केला. सोट्या वारंवार गिअरवर आपटत होता. तेवढ्यातच मायाने आपला हात गिअर बदलण्यासाठी गिअर रॉडवर ठेवला आणि तो थोडक्यात वाचला. नाहीतर मायाने त्याचाच गिअर पकडला असता. तो घाबरून आता मागे सरकला. त्याने तिच्या हातावर हात ठेवून गिअर चेंज केला आणि त्याने आपल्या पायातील क्लच सोडला. गाडी समोर चालायला लागली. बाईसाहेब, तुम्ही आता थोडा ॲक्सिलेटर दाबा. त्याचे गरम श्वास मायाच्या चेहऱ्यावर पडत होते. मायाची कंडिशन खूपच खराब झाली होती. ते तिलाही कळून चुकले होते की तिला काय पाहिजे. तिने स्वतःवरचा ताबा सोडून सर्व काही कुमारच्या हाती सोडले होते. तिचे श्वास आता जोरजोरात सुरू झाले होते. तिचे कपडेही कुठच्या कुठे जात होते. तिचे ब्लाऊज तिच्या कबुतरांचा भार सोसू शकत नव्हते. ती शुद्ध नसलेली बाहुलीच झाली होती, जी फक्त वाट पाहत होती की कुमारच्या हातांचा सहारा दिल्यामुळे. तिने अर्ध्या शुद्धीतच आपले डोळे समोर रोखून ठेवले होते आणि कशी तरी स्टेअरिंग सांभाळली होती. गाडी इकडे तिकडे जात होती. कुमारचा डावा हात एव्हाना तिच्या खांद्यावर आला होता. तिच्या नाजूक शरीराचा आनंद घेत तो होता आणि उजव्या हातांनी तिला स्टेअरिंगवर मदत करत होता. गिअर बदलताना त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवूनच तो गिअर दाबत होता आणि गाडी हळूहळू पुढेही वाढत होती. त्याच्या समोर संपूर्ण थाळीच वाढून ठेवली होती. फक्त हात धुवून ताव मारण्याची औपचारिकता काय त्या दोघात थोडी बाकी होती. आपल्या उजव्या हातांनी तो तिला स्टेअरिंगवर मदत करत होता आणि आता डाव्या हातांनी तिच्या खांद्यावर तो हळूहळू थोडा हात फिरत होता. त्याचे डोळे कधी रस्त्यावर होते तर कधी तिच्याकडे. मायाकडून कोणतेच ऑब्जेक्शन नाही हे पाहून त्याची हिंमत वाढली आणि त्याचे हात खांद्यापासून तिच्या मानेपर्यंत जाऊ लागले आणि परत खांद्यापर्यंत येत होते. बऱ्या नाजूकपणे तो तिच्या स्पर्शाचा आनंद घेत होता. तो आता स्वतःला तिच्या सौंदर्याला लुटून देण्यास तयार होता. त्याचे श्वास आता जोरजोरात चालायला लागले होते. तो थोडा वाकून तिच्या केसांचा सुगंध स्वतःत उतरून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे लक्ष परत तिच्या खांद्यावर आणि मानेवर गेले. तिकडे माया सुद्धा कुमारच्या सर्व हालचालींना स्वतःत सामावून घेत होती आणि आपल्या आतील आग अजून भडकवून जळून जायलाच तयार होती. तिच्या पदराने तर केव्हाच तिची साथ सोडली होती. तिचे श्वासही आता अडकून अडकून चालले होते. शेवटी त्याच्या हाताच्या कमालीनेच म्हणा, पण इतक्या वेळ तिच्या तोंडात अडकलेला सुचकारा शेवटी आहा करून बाहेर पडला आणि तिचे हात स्टेअरिंगवरून आणि गिअर रॉडच्या खाली पटकन सरकले. तिचे दोन्ही हात स्टेअरिंग आणि गिअर रॉडवरून सरकले होते. आता तिचा हात गिअरच्या ऐवजी त्याच्या पॅन्टच्या सोट्यावरच जाऊन धडकला. जसा तिचा हात धडकला तसे कुमारचाही डावा हात तिच्या ब्लाऊजवर गेला आणि त्याच्या हातात तो स्वर्गीय आनंद म्हणा किंवा एक कापसाचा गोळा म्हणा तो पटकन आला होता, ज्यांना तो बऱ्याच वेळपासून डोळे राखून पाहत होता. त्याने थोडं समोर सरकून आपल्या सोट्याला तिच्या हाताने स्पर्श करून घेतला आणि डाव्या हाताने तिचे कबूतर दाबू लागला. आणि आता मायाच्या हाती तर आता मोठा रॉडच आला होता. ती आपल्या हातांना आणखी खाली घेऊन गेली आणि पॅन्टवरूनच त्याचा सोटा तिने कसून पकडला. तो तिच्या पंजातही मावत नव्हता, पण बराच गरम होता. कपडे घालून सुद्धा तिला त्याची उष्णता जाणवत होती. ती आता गाडी चालवणं विसरलीच होती. आता तिला हे पण माहीत नव्हतं की गाडी कुठे उभी आहे. तिला फक्त एवढंच माहीत होतं की ब्लाऊजच्या आत एक बलिष्ठ हात तिच्या कबुतरांना चुरगळून तिच्या शरीराची आग वाढवत होता आणि तिच्या हातात एक सोटा होता ज्याचा आकार तर तिला माहीत नव्हता, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून सांगता येत होतं की तिला जे हवं होतं ते तिला मिळणारच होतं. एवढ्यात तिच्या कानावर सुस्कारा टाकत टाकत एक आवाज आली, हो मॅडम, तुम्ही खूपच सुंदर आहात हो. तो कुमारचा आवाज दूरवरून येत होता. आता तिचा डावा हात सुद्धा उठून कुमारच्या हातांना साथ देत होता. आता कुमारचा एक हात तिच्या कबुतरावर होता आणि दुसरा हात तिच्या ओठांवर फिरत होता. ती आता वेगळ्याच प्रवासाला निघाली होती आणि कुमारच्या हातचं खेळणंच झाली होती. आता ती आपल्या पूर्ण अंगावर कुमारच्या स्पर्शाची वाट पाहत होती आणि आपले ओठ त्याच्या ओठांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत होती.
कुमारने पण तिला निराश केले नाही आणि आपल्या ओठांनी तिच्या ओठांना लागलेली तहान तो विझवायला लागला. आता गाडीत तर एक वादळच आलं होतं. कोणती गोष्ट पकडावी, कोणती गोष्ट सोडावी, कशावर हात ठेवायचा, कशावर हात काढायचा, कुठे ओठ ठेवायचे, कुठे ओठ नाही ठेवायचे, याचा तर काही विचारच नव्हता. दोघेही एकमेकात पूर्णपणे गुंतून गेले होते. आता मायाची पकड त्याच्या सोट्यावर अजून कसली गेली होती आणि ती त्याचा सोटा आपल्याकडे खेचत होती. कुमार पण काय करणार, त्याने डाव्या हाताने आपला पॅन्ट ढिला केला, आपली निक्कर सुद्धा खाली केली. मग त्याने आपला सोट्या मायाच्या हातात ठेवून दिला आणि परत तो मायाच्या ओठाचे रसपान करायला लागला आणि एका हाताने तो मायाची साडी हळूहळू वरती करायला लागला. मायाला कळलेच नाही की केव्हा तिची साडी तिच्या मांडीपर्यंत आलेली आहे. कुमारच्या दगडासारख्या हातांचा स्पर्श जसा तिच्या मांड्यांना आणि पायांना झाला, ती आता आपल्या पायांना जोडून ठेवू शकत नव्हती. तिने स्वतःला पूर्णपणे कुमारच्या सुपूर्द केले होते व जोरजोरात श्वास घ्यायला लागली. कुमार सुद्धा त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत होता आणि अचानक तो आपल्या सीटवरून उठला आणि गाडीच्या बाहेर पडला व लगेच फिरून ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला आला आणि एका झटक्यात दरवाजा उघडून त्याने मायाचे दोन्ही पाय ओढून बाहेर काढले. आता तो तिच्या मांड्यांना आणि पायांना चुंबू लागला. किती सुडोल आणि किती मांसळ होत्या ना तिच्या मांड्या, किती गोरे आणि किती मऊ आहेत तिचे पाय. आता तो आपले हात कोणत्याही संकोच न ठेवता तिच्या पेटीकोटच्या आणखी 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 आत नेऊ लागला आणि पुढच्या एका झटक्यात त्याने तिच्या निकरला पण खाली ओढून टाकले. तिच्या मांड्यांचे चुंबन घेता घेता तो आता तिच्या मैनेपर्यंत पोहोचला होता. मायाच्या जीवनातला हा पहिलाच अनुभव होता. पहिल्यांदाच कुणाचे ओठ तिच्या मैनेपर्यंत पोहोचले होते. त्या स्पर्शाने आता तिचे शरीर थंडच पडले होते. तिच्या तोंडून लांबच लांब सुस्कारी निघत होती. ती आता पूर्णपणे कुमारच्या कैदेत होती आणि स्वतःला त्याच्या कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण ती काय करणार, कुमारची पकड इतकी मजबूत होती की ती काहीच करू शकली नाही. आता एवढं जरूर होतं की तिच्या किंकाळ्या आता तिच्या कंट्रोलमध्ये नव्हत्या. ती स्वतः पण स्वतःच्या किंकाळ्या ऐकू शकत होती. एवढ्या जोरात ती किंकाळत होती आणि त्या सुखाचा आनंद घेत होती. तिला वाटत होते की जणू तिचा हार्ट फेलच होणार आहे. तिच्या आत उठणारी अग्नी आता चरणसीमेवर पोहोचली होती आणि कुमारच्या जिभेच्या आणि ओठांच्या तालावर ती कुमारच्या हातावरच आता ढेर झाली. पण त्याला थोडी चैन होता. तो आताही आपल्या ओठांना तिच्या मैनेवर लावून अमृतपान करत होता. त्याचा चेहरा त्या रसाने पूर्ण नाहून निघाला होता आणि तो आपला चेहरा मैनेवर घासत होता. माया आताही स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. तिला माहित नव्हतं की ती कोणत्या परिस्थितीत आहे. तिला फक्त हेच कळत होतं की ती स्वर्गाची यात्रा करत आहे आणि तिच्या मैनेतून अजूनही रस पाझरत होताच आणि अजूनही तिच्या मैनेवर तिला ओठांचा आणि जिभेंचा स्पर्श जाणवत होता. जणू तिच्या मांड्यांमध्ये काहीतरी अडकूनच पडलं होतं. ते इतकं मजबूत होतं की तिचे पाय सुद्धा ती हलू शकत नव्हती. मग माया कुठे मागे राहील. तिने पण आपल्या मांड्यांनी कुमारचे डोके घट्ट दाबून घेतले. त्याला आता श्वास घ्यायलाही जागा उरली नव्हती. तो जोर लावत होता पण काही फायदा नाही. यावरून कळत होते की माया किती उत्तेजित होती आणि किंवा तिला किती मजा येत होती. त्यालाही तिच्या मैनेत अक्षरशः सामावून जायचे होते. पण त्याने स्वतःच्या डोक्याला एक जोरदार इसडा दिला आणि तिच्या पायातून वेगळा झाला व धापा टाकायला लागला. मग त्याने वर पाहिले. माया ही आता ड्रायव्हिंग सीटवर ढेर होती, पोटापर्यंत उघडी. तिचे पाय अजूनही गाडीच्या बाहेर लटकून होते आणि दुरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या उजेडात चकाकत होते. त्याचा चेहरा अजूनही तिच्या रसाने भिजून चर्र झाला होता. त्याच्यातल्या उपाशी वाघ अजूनही तिला न्याळत होता आणि तिच्या पायावरून हात फिरत होता. तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता. ती जवळजवळ बेशुद्धच कुठेतरी ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला सीटवर डोके ठेवून निश्चित पडली होती. त्याने तिला आधार देत ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याच्या नौकर असल्याची जाणीव होती. त्याला वाटत होते की मायाला काहीच त्रास होऊ नये. तो उठला आणि त्याने आपले तोंड धोत्राने पुसले आणि गाडीत घुसून तिच्याकडे पाहू लागला. ती अजूनही शांत होती. तिने आता अचानक परत कुमारला जवळ येताना पाहिले. ती थोडी सावरली आणि आता परिस्थितीचा अंदाज घ्यायला लागली. तिला अजूनही त्यांच्या चेहऱ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. तिला जाणवले की अजूनही तिचे पाय मांड्यापर्यंत उघडेच आहे. तिने साडीने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. आता कुमारने तिला खांद्याने उचलून सीटवर व्यवस्थित बसवले आणि तिला आवाज दिला. तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही
म्हणून तो गाडी बाहेर येऊन तसाच उभा राहिला. त्याने मग पुढे येऊन मायाला आपल्या पोटाशी धरून घेतले. तिने काही प्रतिकार केला नाही, पण काही क्षणांनी तिला जाणवले की तिच्या गळ्याजवळ काहीतरी गरम गरम रेंगाळत होते. ती आता आपला चेहरा त्यावर घासून हनुवटी व गळ्याच्या मध्ये ती गरम वाटणारी गोष्ट सेट करत होती आणि आपला चेहरा त्यावर घासत होती. ती कडक वस्तू म्हणजे कुमारचा ताठरलेला सोट्या होता. तिच्या अशा घासण्याने तो आता चेकाळला होता. त्याने तिची पकड अजून घट्ट केली आणि आपली कंबर तिच्या चेहऱ्याशी घासू लागला. तो आजची संधी सोडायला तयारच नव्हता. इतकी सुंदर परत स्त्री त्याला नशिबात मिळेल की नाही, म्हणूनच तो आज संपूर्ण कसर पूर्ण करणार होता. आणि इकडे मायाची स्थिती परत खराब होऊ लागली. ती तो सोट्या अजूनही चेहऱ्यावर घासू लागली. तिला कुमारला अजून जवळ घ्यायचं होतं. आपल्या हातांनी त्याच्या कमरेभोवती घट्ट विळाका घातला होता. तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदा हे सगळं करत होती. तिने सौरभ सोबत पण असा अनुभव कधी घेतला नव्हता किंवा त्याने सुद्धा असे तिच्याशी कधी केले नव्हते. त्या उष्णतेचा परिणाम असा झाला की तिच्या शरीरात एक उत्तेजनेची लहर परत उठायला लागली. ती स्वतःला तयार करत होती. तिचे ओठ पण कुमारच्या सोट्याला एक दोनदा स्पर्श करून गेले होते. जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा कुमारच्या अंगात एक वेडेपणाची लहर आणि त्यामुळे त्याचा रॅन्टीपणा बराच वाढला होता. तो परत आपला सोटा ओठावर नेऊ लागला आणि हाताने तिचे केस आणि पाठ कुरवू लागला. एक एक हात कबुतरांवर फिरवू लागला. त्याचे हात आता त्याच्या कंट्रोलमध्ये नव्हते. त्याने तिचे ब्लाऊज आणि अंतर्वस्त्र काढून तिची कबुतरे मोकळी केली होती. हातात एखादं फळ तोलावे तसे तो त्यांना तोलत होता आणि बोटांनी त्याची बोंडे दाबत होता. मायाचे सुस्कारे हळूहळू वाढत चालले होते आणि तिचा चेहरा पण त्याच्या पोटाखाली आणखीनच घासला जात होता. त्यामुळे कुमारकडून कबुतरावर होणारा दबावही वाढत होता आणि तिच्या तोंडातून निघणाऱ्या सुस्कारात थोडे दुखणेही जाणवत होते. पण ती त्याला थांबवत नव्हती. आपली पकड अधिकच घट्ट आणि घट्ट करत होती. त्याने आता तिच्याकडे पाहिले आणि जसे तिने श्वास उघडायला तोंड उघडले त्याने आपला सोटा आत फिट केला. तिला एकदमच धक्का बसला. थोडी किळसही वाटली आणि ती त्याला बाहेर काढायला लागली. पण कुमारची पकड एवढी घट्ट होती की तिला ते जमले नाही. त्याने तिचे डोके दोन्ही हातांनी पकडले आणि आणखी जवळ ओढले. आता तिला श्वास घेता येत नव्हता. तिचे डोळे आता मोठे झाले होते. ती केविलवाण्यासारखी कुमारकडे पाहत होती, पण त्याचे लक्ष तिचे डोके मागे पुढे करण्यात होते. तो त्या परमानंदाचा उपभोग घेण्यात मग्न होता. तो आता वेगाने तसे करत होता. माया जी स्वतःला आता सोडून घेण्यात असमर्थ होती, ती आता आपले तोंड त्या गरम वस्तूसाठी ऍडजस्ट करत होती. सोट्याच्या आजूबाजूच्या केसांनी तिला किळस येत होती आणि उलटीसारखे वाटत होते, पण तिला काहीच पर्याय नव्हता. ती आता आपल्या ओठांना ऍडजस्ट करूनही इच्छा नसताना त्याला आत बाहेर घेत होती. जशी ती श्वास घ्यायला तोंड आत उघडायची तेव्हा कुमार एखाद्या हपशीसारखा जोरदार झटका देऊन सोट्याने थेट तिच्या नरडीचा घोट घेत होता आणि काही क्षणांनी बाहेर घ्यायचा तेव्हा मायाला थोडं बरं वाटायचं. थोड्या वेळाने आता तिला या खेळाची मजा यायला लागली. ती आता तेवढा विरोध न करता त्याच्या तालात ताल मिळवायला लागली होती आणि ती आवडीने आपली जीभ सोट्यावर फिरू लागली. आता तिला काहीच मळमळ किंवा किळस वाटत नव्हती. कुमारने पाहिले की माया तिला पुरेपूर साथ देऊन सोट्या चाटते. त्याने आता आपले हात तिच्या डोक्यावरून कमरेवर काढून घेतले. आता तो त्या क्षणाचा आनंद घेत होता. तिच्या ओठांमध्ये अटकलेला आपला सोटा पाहून तो उत्तेजित झाला होता. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत तिच्या मैनेचा ठाव घ्यायचा होता, कारण असेच माया करत राहिली तर तो लवकर गळून जाईल आणि त्याला तिच्या मैनेचा उपभोग घेता येणार नाही. त्याने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला उभे केले आणि तो तिचे वेड्यासारखे चुंबन घ्यायला लागला. जिभेने फिरून तिच्या तोंडातील आतील भागाचे माप घेत होता. चुंबन सुरू असतानाच त्याने आपला सोटा तिच्या मैने जवळ नेऊन एका झटक्यात तिच्यात प्रवेश केला. एक जोरदार किंकाळी उठली. त्याने ती आपल्याच तोंडाने दाबली. त्याच्या रानटीपणावरून वाटत होते की आज त्याची परीक्षा आहे, आपला पुरुषार्थ दाखवायची. तिला भोगण्याच्या उतावळेपणात तो विसरलाच होता की तो त्या घरचा एक नोकर आहे आणि त्या घरच्या सुनेला तो गाडी शिकवायला आलाय. त्याला वाटत होते की जी त्याच्या हातात आहे ती फक्त आणि फक्त एक स्त्री आहे, जिच्या शरीराच्या सुंदरतेने त्याला मोहून टाकले होते व त्याला जसं हवंय तो तिला तसं भोगू शकतो. आपल्या सोट्याच्या जोरजोराच्या धक्क्याने तिच्या मैनेवर तो प्रहार करत होता. तिचे चित्कार त्या सुनसान ग्राउंडवर चारी दिशांनी फिरत होते आणि रस्त्यावरील गाड्यांच्या आवाजात मिसळून कुठेतरी गडप होत होते. त्याने परत आपले तोंड तिच्या तोंडावर नेले आणि एखाद्या मशीनच्या पिस्टन प्रमाणे
जोरजोरात वरखाली करायला लागला. त्याला माहित होते की तो आता जास्त काळ टिकू शकणार नाही. त्याची उत्तेजना शिखरावर होती आणि तो त्या मादक सुंदरीला जास्त वेळ झेलू शकणार नव्हता. तो आपल्या गंतव्यावर पोहोचण्याच्या घाईत होता आणि कोणतीही तमा न बाळगता आपल्या ध्येयाकडे वाढत होता. इकडे माया, जी कुमारच्या प्रत्येक प्रहारासोबत परत त्या असीम आनंदाच्या सागरात डुंबत होती, ज्यात ती आताच थोड्या वेळ आधी डोंबून आली होती. किती तो सुखदायी आनंद होता ना तिच्यासाठी, तिच्या मेहनतून 2-2 वेळा गळण्याचा. आताही तिचा परत पाझर असाच फुटला होता की तिला वाटत होते 2दा जे काय झालं ते पूर्ण नाही आणि ती तिच्या 3ऱ्या प्रवासाला निघाली होती. आणि आता कंबर उचलून प्रत्येक प्रहाराची मजा घेत होती आणि त्याचा पूर्ण साथ देत होती. आणि अचानक ती कुमारला म्हणायला लागली, जोरात, प्लीज प्लीज, जोरात, आणखी जोरात, आणखी जोरात. आणि कुमारच्या भोवताल आपल्या पायांनी विळखा घालून त्याच्या मिठीत झुलायला लागली आणि कुमारच्या हलक्या हलक्या धक्क्यांनी आत खूप फील करू लागली. तिच्या मेहनतून एक उन्मादाची धार उडाली. कुमार पण जवळजवळ पूर्णत्वाला आला होता. त्याने मायाला एवढे जकडले होते की तिला श्वास घेणे दुर्धर झाले होते. ती आता जोरजोरात धापा टाकत होती. कुमारचा जोर आता संपला होता आणि कुमारचा जोरही आता संपला होता. त्याची पकड हळूहळू तिच्यावरून सैल होत होती. तो आपल्या श्वासांवर कंट्रोल करत होता. दोन्ही आता शांत पडले होते, पण एक दुसऱ्यांना कुणीही सोडत नव्हतं. तेवढ्यात एक जोरदार हवेची लहर त्यांच्या उघड्या शरीरावर शिरशिरी उठवून गेली. तसे त्यांना जाणीव झाली आणि ते दोघे खडबडून भानावर आले. ते दोघेही एकमेकांशी डोळे मिळू शकत नव्हते. मायाची स्थिती अशी होती की ती आपल्या ड्रायव्हर समोर एकदम उघडी होती. जसे तिच्या एकदम भानावर आले, तिने धावतच गाडीची मागची सीट गाठली आणि दरवाजा बंद करून ती आत बसली व कपडे घालू लागली. आणि तिने त्यावर आपला संकोट घालून स्वतःला पूर्ववत केले. तिने एक नजर बाहेर टाकली तेव्हा कुमार सुद्धा तेच करत होता आणि बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता. त्याच्यात हिंमत नव्हती की तो पुढे काही मायासोबत बोलेल. मायालाही बोलायला तोंड फुटत नव्हते. त्याने पटकन ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा उघडला आणि पटकन येऊन बसला. मायाही आता बाहेर भूक लागली होती. तिने एक चोरून कटाक्ष कुमारवर टाकला. त्याने सीट काढून एक वस्तू काढली आणि तो प्रकाशात तिला पाहून त्याचा वास घेऊ लागला. तिने लक्ष देऊन पाहिले तर ती लाजेने पाणीच झाली, कारण ती वस्तू तिची निकर होती. त्याला जसे कळले की माया सुद्धा बघत आहे, त्याने परत ती निकर मागे टाकली आणि मायाकडे न बघता गाडी सुरू करून बाहेर काढली. गाडी रस्त्याला लागल्यावर तिने पटकन निकर घातली आणि कुमारकडे दुर्लक्ष करून टाकले. कुमारला कळलं होतं की मायाने त्याच्याकडे पाहिलं आहे, पण त्याला आता एक चिंता सतावत होती की आता काय होणार. जे करायचे होते ते त्या दोघांनी करून टाकले होते. त्याला भीती वाटत होती की माया घरी सांगेल किंवा मायाला काही झाले तर त्याची तर नोकरीच गेली. याच विचारात तो गाडी घराकडे घेऊन जात होता आणि तिकडे माया आपल्या शरीराची आग विझवून शांत झाली होती. ती वारंवार आपल्या साडीने मांडीतील चिकटपणा आणि ओलेपणा पुसत होती. ती बाहेर पाहत होती. तिच्या मनातही खूप काही चालले होते. ती कुमारसोबत घालवलेल्या क्षणांचा विचार करत होती. तिला कळून चुकले होते की तिने खूप मोठी चूक केली आहे. याचे भविष्यात काय होईल याचा विचार करून तिचे हृदय भरून येत होते. पण ती काय करणार. ती आपल्या मनाच्या किंवा आपल्या शरीराच्या भुकेसमोर अधीन झाली होती. तिला आवडून न आवडून सुद्धा हे करायला भाग पडले होते. हे जर सौरभने तिच्याशी वेळ घालून तिच्या इच्छा आणि आकांक्षाची तृप्ती केली असती तर आज ही वेळच आली नसती. आजच्या पहिले अनेकदा ती मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरली होती, पण असे कधीच झाले नव्हते. या विचारात ती कधी घरी पोहोचली काहीच कळले नाही. कुमार बाहेर निघून दरवाजा उघडून तयारच होता. ती धावतच घराबाहेर पडली आणि आपल्या खोलीत शिरली. तिने आरशात पाहिले. ती अगदी अस्ताव्यस्त झाली होती. तिचे शरीर, तिचे केस, तिचा चेहरा, तिचा मेकअप. ती पटकन आंघोळीला पळाली आणि इकडे बाहेर शंकर कुमारकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होता. त्याच्या हालचाली आणि माया आत जाताना तिची बॉडी लँग्वेज सुद्धा वेगळी होती. त्याला काही कळले होते का आता काय होणार. तर मित्रांनो, हा होता या कथेचा दुसरा भाग. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली
तर अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही कथा आवडली तरच या कथेचे पुढचे भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. आणि पाहत राहा मोहक मराठी कथा. धन्यवाद.